हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रद्धाज लाईफस्टाईल. आणि होप सो हा माझा नवीनच प्रयत्न आहे अपलोड करण्याचा. हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. यापूर्वी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि होप सो तुम्हाला हे जे काही मी बनवणार आहे आज ते तुम्हाला आवडेल. सो आज मी भाजी आणि पोळी 30 मिनिट्समध्ये कशी बनवायची हे सांगणार आहे. मी झटपट कणिक मळून घेतलं, त्यानंतर इथे मी पालक भाजी करणार आहे. सो इथे मी ही जुडी जी आहे मी ती 40 रुपयांना आणलेली. आणि इथे तुम्ही बघू शकता मी जे काही चांगला पालक आहे त्याचं सेपरेट करत आहे पान. आणि या पालकमध्ये मोस्टली तरी खराबच निघाला तो. जे काही चांगली पानं होती ती मी सेपरेट काढलेली. आणि तर माझा मेन हेतू हा आहे हे चॅनल ओपन करण्याचा, की मी जे काही डेली ॲक्टिव्हिटीज करणार आहे, जे काही मला वेगवेगळे हॉबीज आहेत माझे, कुकिंग रिलेटेड लाईक सम क्राफ्ट रिलेटेड एक्सेट्रा, तुम्हाला समजेलच ते तुम्ही जेव्हा माझे सगळे व्हिडिओज या चॅनलवरचे बघाल तेव्हा. सो तुम्ही इथे बघू शकता मी सगळी पालक वॉश केलेली आहे 2-3 वेळी चांगल्या पाण्याने. आणि आता मी इथे थोडासा मसाला करणार आहे. त्यासाठी मी लसूण घेतलं, शेंगदाणे घेतले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही 1 स्पून जिरा टाकलेला आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता मी जो पालक आहे तो कट करण्यासाठी घेतला आहे. तर पटपट पालक कट केला. सो तुम्ही बघू शकता की रेनी सीझनमध्ये मोस्टली पालेभाज्या खूपच महाग होतात. आणि महाग जरी असतील तरी त्या फार दिवस टिकत नाही. आपण मार्केटमध्ये जातो आणि घेऊन येतो, तर सो ते 1 दिवसामध्ये पालक भाजी केलेली केव्हाही चांगली, नंतर ती खराब होते, मग पैसेही वेस्ट जातात आणि ती आपल्याला खाण्यासाठी पण नाही मिळत. सो इथे बघू शकता मी ही भाजी कुकरमध्ये करत आहे. तर मी सगळ्यात पहिले तेल टाकलं, मग जिरे मोहरी टाकलं आणि मग आता मी पालक टाकलेला आहे. तर साईड बाय साईड मी पोळ्या पण करणार आहे. तर काय होतं ना की आपण ज्यावेळी पोळ्या करायला घेतो तर एक छोटासा गोळा करतो, मग पोळी बनवणार, मग ती पोळी झाली की दुसऱ्या गोळा बनवणार. तर इथे मी तसं नाही करणार. इथे माझी भाजी होते तोपर्यंत मी या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, जेणेकरून मला ते इझी पडेल, नंतर माझ्या पोळ्याही पटपट होतील. सो आता मी ही पालक भाजी होते तोपर्यंत मी या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेते. या भाजीमध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि जो काही मसाला केलेला आपण तो भाजीमध्ये टाकून एकजीव करेपर्यंत आणि चांगलं त्याला पाणी सुटेपर्यंत ते मी भाजी परतवणार आहे. सो आता तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. मी एका भांड्यामध्ये ती भाजी काढून घेतली आणि पोळ्या करण्यासाठी तवा ठेवलेला आहे. आता इथे मी पहिली पोळी लाटण्यासाठी घेत आहे. आता तुम्ही म्हणाल की ही असं का सरळ करते ना, आपण मोस्टली गोल करतो छोटंसं सर्कल, त्यामध्ये तेल वगैरे लावतो. तर ही माझ्या आईची ट्रिक आहे. मला जेव्हा ते बनवता नाही यायचं, ते त्रिकोणी वगैरे व्हायच्या माझ्याकडून तशा पोळ्या. सो ही जी ट्रिक आहे याने गोलच होतात. आणि मग तुम्ही इथे बघू शकता की किती गोल होते एक्झॅक्ट आणि फुलते पण खूप छान. तुम्ही नक्की ट्राय करा ही मी ज्या पद्धतीने बनवलं आहे ते. तर अशा पद्धतीने मी पटपट सगळ्या पोळ्या पण करून घेते.
मोस्टली आपण इंडक्शनवरती ज्यावेळी पोळ्या बनवतो त्यावेळी त्या चांगल्या भाजत नाही. सो मी हे जे स्मॅशर आहे, पावभाजी स्मॅशर, त्याने मी पोळ्या भाजते. सो त्यामुळे चांगल्या भाजतात आणि फुगतातही चांगल्या. तुम्ही नक्की ट्राय करा. तर ही आता लास्ट पोळी आहे जी मी भाजते आता. तोपर्यंत मी सगळं आवरून घेणार किचन ओटा. सो आता आपलं ताट रेडी झालं आहे. तुम्ही बघू शकता पालक भाजी आहे, पोळी केली आहे, सलाद, लोणचं आहे. खूप छान. थँक्यू.